नमस्कार, शुभ सकाळ. ओम श्री गणेशाय नमः. सकाळी सकाळी गणपतीचं नामस्मरण आणि ही सुंदर फुलं बघितली की दिवस कसा छान जातो, प्रसन्न जातो. तर आज आपण आपला प्लॅन आहे जायचं मैत्रिणीकडे, आणि तोही खूप वर्षांनी लालपरीमधून जायचं आहे आपल्याला. हल्ली काही कुठे जाणं येणं झालंच नाही, त्यामुळे एस टीचा प्रवास केला नव्हता. आज आपण एस टीने जाणार आहोत मैत्रिणीकडे. फायनल बस मिळाली आपल्याला आणि आता आपण चाललो आहोत नाटळ या गावात. तिथे माझी मैत्रीण राहते. नाटळ फाट्यावर येऊन पोचलो. हे माझ्या मैत्रिणीचं घर. ती ख्रिश्चन आहे. तिच्याकडे आता नाताळ असल्यामुळे तिने मला फराळ करायला बोलवलं आहे, म्हणजे मदत करायला बोलवलं आहे. आपला कसं दिवाळीत असतो पूर्ण फराळ, तसा त्यांचा ख्रिसमसमध्ये ते सगळं करतात. आपल्याला चकली, लाडू, करंज्या. मग ती म्हणाली तुम्ही लाडू छान बनवता, माझ्याकडे या जरा. हे तिचं घर नवीन बांधलेलं, मोठा परिसर आहे तिचा. सगळ्या प्रकारची झाडं आहेत तिच्याकडे. हे तिने हल्ली नवीन घर बांधले. पहिलं जुनं होतं, आता हल्ली नवीन घर बांधले. तर आपण आल्या आल्या, वेळ नव्हता आपल्याकडे जास्त, मला परत घरी जायचं होतं. बेसन भाजायला घेतलं. बेसन भाजायला बाबा खूप वेळ लागतो आणि त्याला कंटिन्युअसली भाजावं लागतं, की असं नाही की बाबा इथे थांबलो, थोडं गोष्टी मारली, नाही. मग झालं, ते लागलं खाली. मग आता आपण लाडू वळायला घेतले. तिला म्हटलं बाई काहीतरी लाव टी व्हीवर, एवढं पिठाचे लाडू करायचे आहेत तर काहीतरी मनोरंजन पाहिजे. फायनली आपले बेसनचे लाडू तयार झाले आणि त्यानंतर हे रव्याचे लाडू. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. म्हटलं आता काय करू, तर टी व्ही बघत बसले होते. रात्रीचा व्ह्यू तिचा बाहेरचा, पूर्ण अंधार. बापरे, एकदम टेकडीवर राहते ती. बिबट्या वगैरे पण फिरत असतात तिच्या घरी. तिला म्हटलं बाई चल, मला परत एस टी भेटली पाहिजे. तर प्रवास सुरू झाला नाटळ ते ओरोस. फायनली मी ओरोस स्टँडवर पोचले. आणि खरं सांगू तुम्हाला, ओरोस स्टँडवर 1.5 तास मी थांबले. एक पण एस टी नाही कुडाला जायला. शेवटी मग याला फोन कर, त्याला फोन कर, म्हणजे मैत्रिणींना फोन कर, वेळ तर जायला पाहिजे माझा. फायनली बस आली आणि मी माझ्या घरी पोचले. तोपर्यंत 9 वाजले होते. हा बघा, हा माझी वाट बघत बसला होता, पॉपी. रोज जेवण घालते त्याला, आज उशीर झाला. आणि हे माझं छोटं पिल्लू आलं की नुसतं काऊ 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 कर. त्याला असं वाटत असतं की आई कुठेतरी खाऊ आणायला जाते. त्याला पण वाटतं खाऊच आणायला गेलेले. हा बघा कसा करतोय. आणि हा बघा, खाऊ काय आणलं नव्हतं मी. आणि बघितलं पूर्ण पर्स वगैरे सगळी शोधून बघितलं. बघ बघ, पूर्ण दिवस माझी आठवण काढणार नाही, कारण त्याला माहीत असतं की आई खाऊ आणायला जाते. पण आला. चला, मग अशा प्रकारे आज आपला दिवस संपलेला आहे. भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.